बस तूच आशा। शांताबाई जेवणाचे इथे घुटमळत होत्या तेव्हाच माझ्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे आणि प्रसंग अवधान राखून ती खीर बाजूला सारून मी वेगळी खीर बनवली आणि लोकांना वाढली। विषावर उपाय म्हणून मी स्वयंपाकघरातली औषधं खाल्ली जी गुरुजींनी आम्हाला उपचार म्हणून दाखवली होती। पण तुम्ही इतकं जहाल विष मिसळलं होतं की शेवटी त्याने त्याचा रंग दाखवलाच। मला स्वतःचं न्यूज चॅनल काढायचंय। काय? हे तू काय बोलतेस रेवती? तू जे ऐकतेस ते खरंय। तू आपल्या चॅनलच्या विरोधात एक नवीन चॅनल उभा करणार आहेस? येस। अगं नवा चॅनल उभा करणं ही काय सोपी गोष्ट वाटते का तुला? मम्मा सगळ्या गोष्टी सुरू करायला 10 करोड रुपये लागतील। ते दे म्हणजे माझी मी स्वतंत्र। तुला स्वतंत्र व्यवसाय करायचा आहे ना? तू कर। तुला लागेल ती मदत करायला मी तयार आहे। तू फक्त एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून आण, आपण बँकेत लोन साठी अप्लाय करू। आपल्याकडे पैसे आहेत ना? पण ते तुझ्या डॅडींचे पैसे आहेत। त्यांनी दिवस रात्र एक करून रक्ताचं पाणी करून ते पैसे कमावलेत। मी तुला ते पैसे असेच देऊन टाकणार नाही। बाळाचं नाव आबासाहेबांनी रुद्र असं जाहीर केलं। माझ्या मनातलं नाव आबासाहेबांच्या ओठावर कसं काय आलं? बाळाचं नाव रुद्र असावं असं तूच मला सुचवलं होतंस ना? हो, म्हणून तर प्रश्न पडलाय मला। आबासाहेबांना त्यांना मीच सुचवलं। काय? आणि त्यांनी तुमचं म्हणणं ऐकलं? अगं मी त्यांना तेच सांगितलं, पण जरा वेगळ्या पद्धतीनं। आज पहाटेच मामंजी स्वप्नात आले होते माझ्या। आमचे आबा आणि तुमच्या स्वप्नात? ते असं म्हणाले, म्हणजे त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या पंटूचं नाव रुद्र असं ठेवावं। रुद्र? त्यांची महादेवावर खूप श्रद्धा होती नाही का? मग महादेवाला कशाने प्रसन्न करतात? रुद्र मंत्र म्हणूनच ना? वय वय, आमच्या आबांची भगवान शंकरावर खूप श्रद्धा होती। म्हणून तर त्यांनी आमचं नाव शंकर ठेवलं नवं। हो ना, म्हणूनच तुमच्या नातवाचं म्हणजे आपल्या गायकवाड घराण्याच्या वारसाचं नाव रुद्र असावं अशी त्यांची इच्छा असणार। रुद्र? हे सगळं असं घडलं बघ। कमालच केलीत तुम्ही। अरे देवा, काय झालं? अगं याने मला एक काम सांगितलं होतं, विसरलीच बघ मी। पण एक छान झालं, नाव मस्त आहे, अप्रतिम एकदम। रुद्र। आजोबांनी सुचवलं तरी नव्या पिढीचं आहे, एकदम लेटेस्ट। अगं एकीकडे मी तुला कटपुतली सारखं नाचवलंय, इतक्यात विसरलीस? तुम्ही मला नाचवत नव्हता, मी स्वतः नाचत होते। देवेंद्रची बायको एवढंच अस्तित्व आहे तुमचं या वाड्यात, बाकी तुमचं स्थान आहे तरी काय? जास्त बोलायची गरज नाहीये तुला मुक्ता। तुला या वाड्यातून कधी हकलून देईन ना, तुझं तुलाच कळणार नाही। आता ते कठीण आहे जागृतीताई। एक एक करत इथल्या कित्येक गोष्टी मला इथेच बांधून ठेवताय। आपली शर्यत तर कधीच सुरू झाली आणि आज कित्येक गोष्टी मी जिंकले आहे। हे मंगळसूत्र इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे त्यात? ईश्वराच्या साक्षीने 4 चौघांच्या समक्ष लग्न केलंय आम्ही। मी या वाड्यात राहतेय आबासाहेबांच्या हुकमावरून आणि त्यांचा आदेश डावलून मला या वाड्यातून कोण बाहेर काढतंय ते मीही बघतेच। बघूया कोणाची हिम्मत आहे ती।